चांगल्या स्वप्नाची वाट लावली राहुल्यान. कोण मी होईल लगा आज्या? नाही तुझ्या बाप्पान. लगा किती पाणी मारतोस का तांदूळ घालतोस का? हे काय अंघोळ हाय वे लगा आज्या? मग काही तर 2 तरके मारलेत आणि हे आले समोर फवारा घेऊन. मग झोपायचं कशाला लगा? मागे टेक लगा. मग काय 2 तास झाला असा गालात फिरावं लागले. झोप येणार का नाही? मग ए आजा, स्वप्न बघायचं बंद करा आता. नाही ती पोरं भरती व्हायला लागली आणि आपण बसलो इथंच. होय की लगा. कशाला बसला इथं? ए तुझं कुठे राहुल्या? ए विकी, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. वय वय काहीतरी केलं पाहिजे. आवर लय सांगायच तो. मला राहणार जायचं लय काम आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहेर बघून वाटत असेल की माझं एवढं का हाल झालंय. माझं नाव समाधान आहे, पण माझं कशातच समाधान नाही. आता चक्रीवादळ येण्याची दाट शक्यता आहे. वे पुष्पे, अहो तुम्हाला भांडी घासायला सांगितलेली, तुम्ही का घासली नाही ते? तर मित्रांनो, तुम्हाला आता कळलं असेल माझी का हालत अशी आहे. काय म्हणला सर तुम्ही? हा काय नाही घासतो. ओ ते जा लगा. झालं जा. चल विकी जाऊया. बाप्पू, मी बी जातो यांच्या संग. काय तुझा बा दुकान मारायचं? बाप्पू म्हणून तर तुम्हाला सांगाली की. बर जा. चला रे. चल राहुल्या. काय ह्या पोराचं काय करायचं कळना. तुला कुठं लागलं नाही ना? ए शिकले तू डोळे बिरे फुटले काय? बोल. हा ज्याच्या अंगावर पडले त्याचं काय ना, तुझी का माझी चोच? चोच काय चोच? दोस्त आहे माझा त्यो. असल त्याला दिसत नाही का? नाही लागलं मला. बघितलंस का नाही लागलं त्याला? ए तू लागला असं तर? हो लागला असतं तर मला. लागला असतं तर नेला असतं की दवाखान्यात. बघितलंस का? बघितलंस का? हॅलो. हा बचत गटाचे अध्यक्ष पुष्पा मामे बोलते. ती पवाराच्या शितलीनं आपले पापड चोरून नेल्यात, तिला तेवढं धरा. जितू काका. ओ जितू काका, बाहेर या की जरा. बोल की आजा. तुमच्या शिकलेला बाहेर बोलवा. बर बोलवतो. शिकले बाहेर या. आले. बोला की जितू काका. त्या आजा काय म्हणतोय बघ. आमच्या घरातलं पापड पळवलं ना. आजा काय म्हणतोय?
काय नाही, त्यांच्या मामीने आपल्या दुकानात उदाहरण लिहिली होती आणि त्याने म्हणजे की कशी पण वसूल कर म्हणून मी त्यांचे पापड चोरून आणले. मी काय कुठे पळून चाललो होतो वे? पहिला पैसे द्यायचं मगच पापड घेऊन जायचं. चल चल राहू दे आजी, जाऊ आता आपण बहिणीला. चल चल, मला बी जायला सासवडला पूजाला भेटायला.